नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी आता खूप म्हणजे खूप आनंदाची बातमी, खुशखबर समोर आलेली आहे। नक्की काय असणार आहे खुशखबर, काय असणार आहे आनंदाची बातमी, जेणेकरून लाडक्या बहिणी अतिशय आनंदात होणार आहे, आनंदी होणार आहे। काय आहे खुशखबर, संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी लाडक्या बहिणी जर आपल्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला आयकॉन देखील प्रेस करून घ्या, कारण आपल्या चॅनलवरती असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहायला मिळतात, नवीन नवीन अपडेट पाहायला मिळतात, योजना असतील वेगवेगळ्या त्याच्याशी रिलेटेड आपण अपडेट देत असतो। तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा। काही अडचण कॉमेंटमध्ये सांगा, तुमचे काय प्रॉब्लेम असतील तर। तुम्हाला हप्ता येणार आहे, आनंदाची बातमी समोर आलेली आहे, तारीख देखील जाहीर झालेली आहे, पाहूया सविस्तर। तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मोठी खुश खबर, आनंदाची बातमी समोर आलेली आहे। पहा, हप्त्याची तारीख आता या ठिकाणी ठरलेली आहे। GR जो आहे तो आता GR प्रसिद्ध झालेला आहे आणि GR आला म्हणजेच अगदी 4 ते 5 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटला आता पैसे पाहायला मिळणार आहेत। तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाखो पात्र महिला लाभार्थ्यांसाठी आता एक अत्यंत दिलासादायक म्हणा किंवा आनंदाची बातमी म्हणा, आता महत्त्वपूर्ण बातमी या ठिकाणी आलेली आहे। नोव्हेंबर महिन्याचा जो थकीत तुमचा जो हप्ता राहिला होता तो हप्ता आता अखेर भेटणार आहे आणि त्यामुळे आता लाडक्या बहिणी खुश होताना आपल्याला पाहायला मिळतात, आनंदी होताना पाहायला मिळतात, कारण अखेर राज्य शासनाकडून आता मंजुरी मिळाली आहे, म्हणजेच आपण त्याला GR म्हणतो, तो आता GR प्रसिद्ध झालेला आहे। GR एकदा प्रसिद्ध झाल्यानंतर अगदी 3 ते 4 दिवसात आपल्याला पैसे खात्यामध्ये पाहायला मिळणार आहेत। तर पहा, स्थानिक स्वराज्य आणि संस्थांच्या निवडणुका आणि आचारसंहितेमुळे या हप्त्याच्या वितरणाबाबत अनेक प्रश्न आणि समभ्र जो असतील ते निर्माण झाले होते, मात्र आता यावर पडदा टाकणारा एक महत्त्वाचा निर्णय देखील आता घेण्यात आलेला आहे। या योजनेअंतर्गत म्हणजेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देण्याचा निधी वितरित करण्यास 8 डिसेंबर रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे। म्हणजे पहा, आज तारीख आहे 9 आणि आपल्याला जो आहे तो निर्णय जो ठरलेला आहे तो 8 डिसेंबर म्हणजे काल ठरलेला आहे। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून या संदर्भातील शासकीय निर्णय, GR म्हणजे काय GR म्हणजे काय या ठिकाणी पहा लाडक्या बहिणींनो, GR म्हणजे शासनाचा निर्णय, आता देखील निर्गमित करण्यात आलेला आहे। सर्वसाधारण प्रवर्ग म्हणजे ओपन म्हटलं जातं त्याला, अनुसूचित जाती त्यामध्ये SC, अनुसूचित जमाती म्हणजे ST, या तिन्ही प्रवर्गांसाठी आता निधी उपलब्ध करून दिला जातो। त्यापैकी अनुसूचित जाती वर्गासाठी 263 कोटी 45 लाख रुपयांचा निधी या ठिकाणी वितरित करण्यासाठी शासनाने मंजुरी दिलेली आहे GRच्या मार्फत। लाडकी बहीण योजनेसाठी खूप म्हणजे खूप आनंदाची बातमी ठरलेली आहे। तुम्हाला ही बातमी कशी वाटते हे देखील कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तर पहा पुढे, लाडक्या बहिणींनो, या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर महिला व बालविकास मंत्र्यांच्या माध्यमातून लवकरच एक हप्ता वितरित करण्यात येणार आहे। नेमकी तारीख काय असणार आहे ती तारीख देखील जाहीर केली जाईल असं या ठिकाणी GR मध्ये सांगितलं आहे। मंजूर झालेला हा निधी थेट लाभार्थ्यांच्या हस्तांतरण म्हणजे DBT पद्धतीने महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींना एकच लक्षात ठेवायचं आहे की अधिकृत घोषणाकडे लक्ष ठेवून राहावे आणि आपलं अकाउंट आता चेक करण्याची गरज आहे, कारण आता लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो आता लवकरात लवकर वितरित केला जाणार आहे। तर पहा लाडक्या बहिणींनो, GR प्रसिद्ध झालेला आहे आणि GR प्रसिद्ध झाल्यानंतर अगदी 4 ते 5 दिवस म्हणा या कालावधीत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित केला जातो। मागचा हप्ता देखील आपण पाहिलेला आहे, GR प्रसिद्ध झाला आणि अगदी 3 ते 4 दिवस म्हणा किंवा 4 ते 5 दिवस म्हणा या दिवसातच तुम्हाला DBT मार्फत जो लाभ आहे तो हस्तांतरित केला गेला होता।
एकूणच जर सांगायचं झालं लाडक्या बहिणींनो, तर तुम्हाला आता GR प्रसिद्ध झालेला आहे आणि तुम्हाला लवकरच 3 ते 4 दिवसात किंवा 4 ते 5 दिवसात तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे। यासाठी आपल्याला लक्ष ठेवायचं आहे, SMS तुमचे जे असणार आहेत त्यावरती तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे। त्याचबरोबर अधिकृत घोषणांकडे देखील तुम्हाला लक्ष ठेवून राहावे लागणार आहे, कारण लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी पण केव्हा पण DBT पद्धतीने हस्तांतरण केले जाऊ शकते, त्यामुळे लक्ष ठेवून राहा। आता तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जास्त जास्त शेअर करायचं आहे। वेगवेगळ्या सोशल मीडियावरती तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेचे अपडेट देखील त्यांना समजून जाईल। तर व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका, काय प्रश्न असेल ते देखील कॉमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, काळजी घ्या। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र, वंदे